हॅलो, कशा आहात सर्व? मस्त ना? काल शनिवार होता, बाजार होता. त्यामुळे मग कामावरून येताना बाजार वगैरे आणला, भाजीपाला वगैरे आठवड्याभराचा. आणि फ्रेश फ्रेश भाजीपाला होता, एकदम भारी भारी होतं सर्व काही. आणि स्वस्त पण होतं. आणि हे जे फुलं आहे ना, ते तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती का हे फुलं काय? त्याला हातगच्ची फुले असं म्हणतात. आणि त्याचे भजे वगैरे एवढे छान लागतात ना, तुम्ही कधी खाल्ले असेल ना तर कमेंटमध्ये सांगा. बाकी मी सर्व भाजीपाला वगैरे भरून घेतला. आल्याला पहिले भाजीपाला भरून घेण्याचं काम केलं. त्याशिवाय मग ते व्यवस्थित भरलं नाही ना तर मग चेन भेटत नाही. व्यवस्थित भरा तर मग आठवड्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ते काढता पण येतो आणि ठेवता पण येतो व्यवस्थित. मग आणि परत ना मग स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकाला करणार होते वालाची भाजी, वाल, नंतर आमटी आणि चपाती आणि भात. कारण की दीदीच्या दीदीचा नवरा म्हणजे दाजीच्या आत्या आहे ना, त्या ॲडमिट होत्या दवाखान्यात. त्यामुळे त्यांना टिफिन वगैरे द्यायचा होता. परत म्हणून टिफिन द्यायचं होतं म्हणून मग पटापटा 2 भाज्या केल्या आणि चपात्या वगैरे केल्या पटकन. परत टिफिन वगैरे देऊन जेवण वगैरे करून घेतलं. आणि आज होतं रविवार, त्यामुळे मग आज बनवलं होतं मेंदूवडे, सांबर. आणि रविवार असताना मग मला असंच काहीतरी आवडतं बनवायला, खायला हलकं फुलकं पण बेस्ट. कामं वगैरे आवरले आणि हे म्हणले की बाहेर जायचं आहे. देवाला निघालो. तो आबापुरी म्हणून आहे, म्हणजे 1 तास जायला लागतो, खूप लांब आहे. आणि अर्ध्या रस्त्यामध्ये गेलो आणि एवढा पाऊस आला ना काय सांगू. भिजत भिजत दर्शन पण केलं मस्तपैकी. आणि येताना मग थोडंसं सूप वगैरे पिलो, कारण की पूर्णपणे भिजलो होतो. आणि असं होतं आजचा दिवस. चलो बाय बाय, ब्लॉग.